माहीत नाही काय, पण आज सकाळपासून निव्वळ गडबड होत होती. माहीत नाही, सकाळपासून मला टिफिन तयार करायचा होता आणि उठायला वेळ पण झाला होता. त्या गडबडीमध्ये माझ्या हस्बंडचा टिफिन, काचेचा टिफिन होता, ते माझ्या हातून फुटला. तर दुष्काळ 13वा महिना म्हणजे तसं ना, गडबडीमध्ये मला तिसरं काम करायचं काम पडलं. तर आता मी काय करणार आहे माहिती आहे का, टिफिनमध्ये मला करायची होती भाजी तयार. तर मला सूचना काय करायचं होतं, मी लगेचच मेथी आणि पंपकिन होते त्याची मी भाजी केली, रेसिपी केली. अगदी सोपी आणि टेस्टी रेसिपी आहे. मग तुमच्यासोबत ती शेअर करायची होती. मी तुम्हाला व्हिडिओ दाखवत आहे, तर माझा व्हिडिओ तुम्ही संपूर्ण बघा आणि ही भाजी नक्की ट्राय करून बघा. त्यासाठी पॅनमध्ये तेल गरम करून त्यामध्ये जिरं, मोहरी, पातळा कट केलेला कांदा, हिरवी मिरची आणि खुले लसूण टाकायचं आहे. या भाजीसाठी तुम्ही खुले लसूणचाच वापर करा. खुले लसूण म्हणजे बारीक कट केलेलं लसूण वापर करा, कुठलेल्या लसूणचा वापर करू नका, खूप टेस्टी लागते. आता सगळं आपल्याला छानपैकी शिजवून घ्यायचे आहे. आपल्याला व्यवस्थित 3 इन्ग्रेडियंट छानपैकी शिजला गेले की त्यामध्ये टाकायचं आहे आपल्याला बारीक पीसेसमध्ये कट केलेलं पंपकिन, बघा म्हणजे भोपळा, कवळं ते टाकायचं आहे. याला व्यवस्थित परतून घ्यायचं आहे. मस्त आपल्याला कवळं जे आहे ते शिजवून घ्यायचं आहे. कवळं शिजायला काही वेळ लागत नाही, बिचारा गरीब असतो तो लगेच शिजला जातो. तुम्ही कधी कवळा आणि मेथीची भाजी ट्राय केली आहे का, नसेल केली तर नक्की ट्राय करून बघा, खूप टेस्टी आणि पौष्टिक आहे. आता कवळं शिजला गेलं की त्यामध्ये आपल्याला टाकायचं आहे फ्रेश मस्त धुतलेली बारीक कट केलेली मेथी. आता त्याला व्यवस्थित परतून घ्यायची आहे. याला पण शिजवून घ्यायची आहे. अदरकाची शिजलेली मेथी स्वाद मस्त लागते. जेव्हा आपण मेथीची भाजी करतो की नाही, आपल्या शेजारच्या घरी वास जातो, इतकं सुगंध सुटतो ना मेथीचा. मला तर फार मेथीची भाजी आवडते, सुगंधावरूनच खायची इच्छा होते. त्याला छान शिजवून घ्यायचं आहे, आपल्याला परतून घ्यायचं आहे. परत आपल्याला झाकण ठेवून एक मस्त वाफ काढायची आहे, म्हणजे आपलं पूर्ण इन्ग्रेडियंट्स शिजले जातील. आता त्यामध्ये टाकायचं आहे आपल्याला हळद, धनापूड, चवीनुसार मीठ आणि टाकायचं आहे आपल्याला मस्त जाड कुटलेलं शेंगदाण्याचं कूट. मिक्सरमधून फिरून घ्या, तुम्ही हाताने कुटूही शकता. जाडच टाकायचं आहे, खाताना खूप छान लागते. आता व्यवस्थित परतून घ्यायचं आहे. शेंगदाण्याच्या कुटऐवजी तुम्ही ओलं नारळाचं खीस टाकलेलं तरी चालते, पण ओलं नारळापेक्षा शेंगदाण्याचं कूट बेटर लागते. आता एवढं मस्त फिरून घ्यायचं आहे. बघा छान अशी आपली भाजी तयार झालेली आहे. दिसायला पण किती सुरेख दिसत आहे बघा. पातक्षणी खायची इच्छा झाली की नाही, तर सकाळीच माझ्या हातून फुटला होता काचेचा टिफिन. आता हा माझ्या मुलीचा टिफिन नाही, माझ्या मुलीला सुट्ट्या लागल्या म्हणून तिचा टिफिन मी तिच्या पप्पाला दिला. असं काहीतरी जुगाड करावं लागते बघा. आता मी पटापट टिफिन पॅक केला, कारण आज वेळेचा अभाव होता आपल्याकडे. भाजी तोंडी लावायला मस्त लिंबाचं लोणचं दिलं आणि थोडे मी ऑरेंजेस दिले. तुमच्याकडे पण अशी गोंधळ गडबड होते का? तुमच्या हातून पण गडबडीमध्ये काचेच्या वस्तू फुटतात का? माझ्याकडे जेव्हा असं गडबड गोंधळ असते ना, तेव्हा माझ्या हातून नेहमी चहाची कप फुटते. तर भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय बाय, टेक केअर.